नमस्कार. कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण करतोय शेंगदाणा लाडू. त्यासाठी मी इथे 2 किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 2 किलो गूळ घेतलेला आहे. अगदी शेंगदाण्याच्या बरोबरीनेच गूळ घ्यायचा आहे आपल्याला आणि गूळ असा काळपट कलरचा घ्यायचा आहे, चिकट असा गूळ घ्यायचा आहे. मऊ गूळ घेतल्याने काय होतं, आपल्याला जो पांढरा गूळ मिळतो किंवा पिवळा गूळ मिळतो तो कडक असतो. त्यामुळे असा ब्राऊन कलरचा गूळ घ्यायचा आहे. आता मी हे 2 किलो शेंगदाणे परातीमध्ये ओतून घेतलेले आहेत. पूर्ण स्वच्छ आणि सुंदर शेंगदाणे आहेत. कुठे काही खराब शेंगदाणे असतील तर काढून घ्या. नसतील तर खूप चांगले शेंगदाणे आहेत. चला तर आपण शेंगदाणे भाजायला घेऊया. तर गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये अगदी थोडे-थोडे शेंगदाणे घालून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे लाडू करायला अगदी पटपट होतात हो, पण शेंगदाणे भाजताना जरा वेळ लागतो कारण शेंगदाणे आपल्याला चांगले असे खरपूस रंगावर भाजायचे आहेत. अगदी गॅस मोठा ठेवायचा नाही, ते लगेच करपतात. त्यामुळे मध्यम गॅसवर आपल्याला व्यवस्थित मंद गॅसवर खरपूस असे मस्त खमंग वास येईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. जेणेकरून आपल्याला जर शेंगदाण्याचे टरपाले काढावेसे वाटले तर काढू शकता आणि नाही काढले तरी देखील चालतं. टरपाले निघेपर्यंत शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे असेल. खमंग असे खरपूस रंगावर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी थोडे-थोडे शेंगदाणे कढईमध्ये टाकून मी भाजून घेत आहे. हे पहा अशा प्रकारे सतत वर-खाली केल्यामुळे इथं आपले शेंगदाणे भाजत आलेले आहेत. आता 2 किलो शेंगदाण्याचे लाडू करायचे म्हटल्यानंतर 2 किलो शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेत आहे. हे पहिले थोडे शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता दुसऱ्यांदाही मी असेच थोडेसे शेंगदाणे टाकून भाजून घेणार आहे. आता इथं मी 2 किलो सर्व शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि हे सर्व शेंगदाणे भाजून थंड करून घ्यायचे आहेत. पूर्णपणे थंड होईपर्यंत आपल्याला हे ठेवून द्यायचे आहे. तोपर्यंत आपण इथं गूळ चिरणार आहे. सुरीने अशा प्रकारे गूळ चिरू देखील शकता, नाहीतर तुम्ही खिसून देखील घेऊ शकता. मी इथं सुरीनं चिरून घेत आहे गूळ. हा गूळ देखील मऊ आहे. अगदी पटापट चिरला जातोय पहा. थोडा देखील कडक गूळ घ्यायचा नाहीये, जेणेकरून आपल्या लाडूमध्ये वरून तूप घालायला लागेल आणि तूप घातलेले लाडू जास्त दिवस टिकत नाही, तसा थोडासा वास येतो त्याचा. त्यामुळे शेंगदाण्याच्या लाडूमध्ये गूळ घालताना शक्यतो मऊ गूळ घ्या. दुकानातून मागतानाच असं मऊ गूळ मागायचा आणि असा ब्राऊन कलरचा घ्यायचा, जेणेकरून शेंगदाण्याला कलर खूप छान येतो लाडूला शेंगदाण्याच्या. आता हा माझा सगळा गूळ इथं चिरून झालेला आहे. 2 किलो गूळ मी इथं चिरून घेतलेला आहे आणि माझे शेंगदाणे पूर्णपणे गार झालेले आहेत. आता या शेंगदाण्याचे जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अशा प्रकारे चोळून वरून असे हलकेसे चोळले हाताने तर टरफले निघून जातात लगेच. अशा प्रकारे चोळून देखील तुम्ही टरफले काढू शकता, पण मी इथं टरफले नाही काढणार. मी असेच याचे लाडू बनवणार आहे. त्यामुळे जास्त काही चोळून मी या टरफले काढत नाही. तुम्हाला दाखवले कशाप्रकारे टरफले काढायचे. असे थोडे-थोडे चोळले तर आपले टरफले निघून जाऊ शकतात आणि पुढे घेऊन पाकडून आपण ते काढू शकतो. पण मी काही इथं टरफले काढत नाही आहे. थोडं-थोडंसं घेऊन मिक्सरला आपण ह्याचं कूट करून घ्यायचं आहे. जास्तही बारीक नाही, जास्तही मोठं नाही, मध्यम प्रकारचं असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारचं. हे मी असंच आता सर्व बारीक करून घेणार आहे मिक्सरला.
सर्व कूट तयार करून झालेले आहे आणि मी गूळही मिक्स करून घेतलेला आहे. वेलची पूड टाकून घेतलेली आहे. आता हे सर्व एकत्र हातानेच मिक्स करून घ्यायचे आणि हे गूळ मिक्स केल्यानंतर आपल्याला असं जरा असं गाठी गाठी वाटतील. परत काही नाही, हे एकदा परत मिक्सरवरून फिरवून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून मग लाडूचं टेक्स्चर एकदम छान येईल. त्यामुळे हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं हातानं, नंतर मिक्सरवर सर्व बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे सर्व मिक्सरवरून बारीक करून घेतलेलं आहे. हे पहा एकदम छान असं बारीक झालेलं आहे. आता आपल्याला याचे लाडू वळायला अगदी मस्त येणार आहेत. तुम्हाला एक लाडू वळायला येतोय का दाखवते. हे बघा, नुसती अशी मूठ धरली तरी लाडू मस्त वळायला येतोय. त्यामुळे पटकन आपण शेंगदाण्याचे लाडू इथं तयार करून घे. थोडंसं प्रेस करून झाल्यानंतर आपला लाडू लगेच तयार होतो. इथं लाडू बांधून घ्यायचे आहेत. यामध्ये आपण तूप जराही घालायचं नाही, कारण मिक्सरवरून जेव्हा आपण फिरवतो तेव्हा गुळाचं ओलसरपणा आणि शेंगदाण्याचे तेल सुटते. त्यामुळे अगदी लाडू छान बांधता येतात इथं. हे 2 किलोचे लाडू किती होणार आहेत हे नंतर तुम्हाला मी पुढे जाऊन सांगणारच आहे. अगदी गूळ 2 किलो आणि शेंगदाणे 2 किलो घेतलेले आहेत. त्यामुळे हे लाडू एकूण किती झाले हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग अशा पद्धतीने सगळे लाडू बांधून घेऊया. अगदी सहज वळला जातोय लाडू. मस्त टेक्स्चर आलेलं आहे. तुम्ही देखील अशा प्रकारे हे शेंगदाण्याचे लाडू तयार करून घेऊ शकता. मस्त होत आहेत, अगदी पटपट बांधले जातात. मिक्सरवरून फिरवल्यानंतर खूप छान बाइंडिंग येतं, त्यामुळे अगदी पटपट लाडू वळायला मदत होते. खूप छान असे लाडू तयार होत आहेत इथे. आता इथे माझे सर्व लाडू तयार करून झालेले आहेत. टोटल माझे सर्व 2 किलोचे लाडू 75-76 झालेले आहेत. मी जरा जास्तच मोठ्या आकाराचे केले, अगदी छोटे छोटे केले तर 80 लाडू होतात. 2 किलो शेंगदाणे आणि 2 किलो गूळ घेतलेल्या या प्रमाणात वजनी लाडू म्हणायचं तर 4 किलो लाडू झालेले आहेत इथे. आणि हे शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत. हे पहा, जर तुम्ही 1 किलो शेंगदाणे आणि 1 किलो गूळ घेतला तर तुमचे 40 लाडू होतील. अशाप्रमाणे 2 किलोचे प्रमाण सांगितलेलं आहे मी तुम्हाला. थंडीच्या दिवसामध्ये लहान मुलांना उत्तम पर्याय आहे. सकाळी रोज एक लाडू खायला दिला तरी त्यांना ताकद येते. आणि तुम्ही यात थोडेसे तीळ देखील मिक्स करू शकता. हे पहा, लाडू किती मस्त झालेला आहे. तर तुम्ही पण अगदीच सोप्यात सोपी अशी आपली पारंपरिक रेसिपी शेंगदाणा लाडू, अगदी पौष्टिक आणि पारंपरिक रेसिपी आहे. नक्कीच ट्राय करून पहा. चला तर मग, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.